अगदी बरोबर बघितलत. 7 लाख रुपये. विचार करा, एवढी मोठी रक्कम थेट सरकारी अनुदान म्हणून मिळू शकते, तेही बांबू लागवडीसाठी. खरं तर ही रक्कम आपल्या शेतीचं आणि आपल्या आयुष्याचं चित्र पूर्णपणे बदलून टाकू शकते. पण मग मनात प्रश्न येतोच की ठीक आहे, अनुदान मिळेल, पण या अनुदानाचा वापर करून ती पडीक ओसाड जमीन एका उत्पन्नाचा साधनात बदलायची कशी, बरोबर? तर आजच्या या माहितीमध्ये आपण नेमकं ह्याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. तर ही एक सुवर्ण संधी आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि का? कारण ही फक्त एक सरकारी योजना नाहीये. तर जी जमीन काहीच कामाची नाही, तिला सोन्यासारखं पीक देणाऱ्या शेतीत बदलण्याची ही एक संधी आहे. ह्या योजनेमागचा सरकारचा उद्देश अगदी स्पष्ट आहे बघा. आपल्याकडे पडीक, खडकाळ किंवा अगदी ओढे नाल्यांच्या कडेला असलेली जी जमीन असते ना, जी तशीही पडूनच असते, बरोबर? तर त्याच जमिनीचा वापर करायचा आणि त्यातून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवायचं. हाच या योजनेचा मुख्य हेतू आहे. म्हणजे टाकाऊतून टिकाऊ. ओके. तर मग आता पुढचा महत्वाचा मुद्दा. सरकार मदत तर करतंय, पण त्यासाठी वेगवेगळ्या योजना आहेत. मग आपल्यासाठी नक्की कोणती योजना योग्य आहे, हे निवडणं खूप महत्वाचं आहे. चला, आपण ते 2 मुख्य पर्याय कोणते आहेत ते बघूया. हे बघा, इथे 2 मुख्य मार्ग आहेत. पहिला आहे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचा. जर आपल्याकडे 2 हेक्टरपर्यंत जमीन असेल, तर या योजनेतून आपल्याला 3 वर्षात तब्बल 7 लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळू शकतं. आता जर समजा आपण या योजनेत बसत नसाल, तर काळजी करायचं कारण नाही. दुसरा पर्याय आहे राष्ट्रीय बांबू मिशन. यामधून आपल्याला 800 बांबूची रोपं एकदम मोफत मिळतात. म्हणजे सुरुवात तरी करता येते. बरं, आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. तो म्हणजे पैसा. हे 7 लाख रुपये नक्की कसे मिळणार? कोणत्या कामासाठी किती रक्कम दिली जाणार? याचा सगळा हिशोब आपण आता एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तर बघा, सरकार हे पैसे कसे ठरवतं? त्यासाठी त्यांनी एक अंदाजित प्रकल्प खर्च काढलाय. म्हणजे काय? तर सरकारचा एक अंदाज आहे की 1100 बांबूची रोपं लावण्यासाठी आणि ती 3 वर्ष जगवण्यासाठी साधारणपणे 6,90,000 रुपयांचा खर्च येतो. आणि मग याच खर्चाच्या आधारावर आपल्याला अनुदान दिलं जातं. आता इथे नीट बघा, हा आहे संपूर्ण 3 वर्षांचा हिशोब. साहजिकच पहिल्या वर्षी खर्च जास्त असतो. म्हणजे जमिनीची तयारी, खड्डे खोदणं, कुंपण करणं या सगळ्या मोठ्या कामांसाठी जवळपास 3,93,000 रुपये मिळतात. आणि मग दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी पिकाच्या देखभालीसाठी साधारणपणे 1.5 लाखाच्या आसपास रक्कम मिळते. म्हणजे सगळा खर्च विभागून दिला जातो. आता यातला एक छोटा पण महत्वाचा भाग बघा. लागवडीची सुरुवात होते खड्डे खोदण्यापासून, बरोबर? तर त्या कामासाठी सुद्धा सरकार वेगळे पैसे देतं. 1100 रोपांसाठी खड्डे खोदण्याच्या मजुरीसाठी आपल्याला मिळतात 37,537 रुपये. आणि हा तर सगळ्यात मोठा दिलासा आहे. कोणतंही नवीन पीक घेतलं की कुंपणाचा खर्च हा मोठा असतोच. पण इथे चिंता करायची गरज नाही, कारण सरकार फक्त कुंपणाच्या साहित्यासाठीच तब्बल 95,590 रुपये देणार आहे. म्हणजे आपला सुरुवातीचा जो मोठा बोजा आहे तो एकदम हलका होतो. चला, आता सगळ्यात कामाच्या मुद्द्यावर येऊया. हे सगळं ठीक आहे, पण अर्ज करायचा कुठे आणि कसा? तर आता आपण त्याचीच सोपी स्टेप बाय स्टेप माहिती घेणार आहोत. घाबरून जायचं काहीच कारण नाहीये. प्रक्रिया एकदम सोपी आहे. फक्त 4 पायऱ्या आहेत. सगळ्यात आधी आपल्या गावच्या कृषी सहाय्यकांना भेटा. ते आपल्याला पहिली माहिती देतील. त्यानंतर कृषी पर्यवेक्षक आणि मंडळ कृषी अधिकारी आहेतच, त्यांच्याशी आपल्या योजनेबद्दल बोला. आणि एकदा सगळं ठरलं की तयार केलेला अर्ज थेट तालुका कृषी अधिकारी कार्यालयात जमा करायचा. झालं काम. ठीक आहे, अर्ज केला, अनुदान मिळालं, बांबू लावला. पण पुढे काय? तो विकायचा कुठे? हा प्रश्न मनात येणारच. तर यावर सरकार काय विचार करतंय ते समजून घेऊया. आणि ही खरंच एक खूप चांगली बातमी आहे. सरकार फक्त बांबू लावा असं सांगून थांबत नाहीये, तर तो विकत घेण्यासाठी बाजारपेठ सुद्धा तयार करतंय. भविष्यामध्ये खास बांबूसाठी डेपो उभे राहणार आहेत. एवढंच नाही, तर बांबूपासून इंधन बनवणारे कारखानेही सुरू होणार आहेत. याचा सरळ सरळ अर्थ काय? तर आपल्या मालाला एक खात्रीची बाजारपेठ आणि चांगला भाव मिळणार. ऐका, खुद्द सातारा जिल्ह्याच्या अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे काय म्हणतायत? त्या सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करत आहेत की पुढे या आणि पडीक जमिनीवर बांबूची लागवड करा. ही आर्थिक प्रगतीची एक खूप मोठी संधी आहे. आता बघा, जेव्हा जबाबदार अधिकारी स्वतः एवढ्या विश्वासाने सांगतात, तेव्हा ह्या योजनेत किती दम आहे हे आपल्या लक्षात येतं.
तर ही होती बांबू लागवड अनुदान योजनेची सगळी माहिती अगदी सोप्या भाषेत. ही एक जबरदस्त संधी आहे, तिला सोडू नका. आजच आपल्या जवळच्या कृषी कार्यालयात जाऊन याची आणखी चौकशी करा. जर ही माहिती आपल्याला उपयोगी वाटली असेल तर याला एक लाईक नक्की करा आणि आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकरी बांधवापर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा. आणि हो, अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.